मुलांना आता आपण पाहणार आहोत परिसंस्था या पाठाच्या माध्यमातून सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारचे आहे ते देखील आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे आपल्याला 4 टास्क आहे: सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्नोत्तर. तर यापैकी मुलांना आपला जो सराव आहे या पाठाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर सुरुवात करूया सरावाच्या माध्यमातून. पहिला प्रश्न आहे बघा, इथे तुम्हाला चूक की बरोबर या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत. यापैकी जे आपलं योग्य उत्तर त्याच्यावर आपण करेक्ट आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत. बघा आता तुम्हाला इथे दिलेलं आहे एक विधान आहे, ते विधान फक्त त्यांनी दिलेलं आहे. मग ते चूक आहे का बरोबर आपल्याला सांगायचं आहे. परीक्षेला आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. आपला प्रश्न आहे, नदीच्या वाहत्या पाण्यात शैवालांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होते. आता त्यांनी सांगितलं की नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होते का, तर इथे बरोबर की चूक याच्यामध्ये आपण पाहिलं की जे समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे तिथे उतरणार आहे. चूक उत्तर असणारे कारण नदीच्या वाहत्या पाण्यात शैवालांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होते हे विधान आपलं अगदी चूक आहे आणि म्हणून आपण इथे चूक उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, मोठा उन्हाळा आणि माफक पाऊस यामुळे खुरट्या वनस्पतीची वाढ होते. की मोठा उन्हाळा म्हणजे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा आहे आणि माफक दराचा पाऊस म्हणजे माफक त्यांनी दिले माफक पाऊस म्हणजे फार कमी प्रमाणाचा पाऊस असतो. मग अशा ठिकाणी खुरट्या वनस्पतीची म्हणजे त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो गवताची वाढ होते का. मग हे विधान बरोबर आहे का चूक आहे, तर हे विधान आपलं अगदी बरोबर असणार आहे. कारण त्याच प्रमाणामध्ये जिथे मोठा उन्हाळा आहे आणि माफक पाऊस आहे अशा ठिकाणी वनस्पतीची वाढ ही खुरट्या वनस्पतीची वाढ होत असते. आपले विधान बरोबर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीवर 2 प्रकारचे बायोमास आढळतात. पृथ्वीवर कोणत्या प्रकारचे 2 बायोमास आढळतात आणि विधान दिलेलं आहे. मग विधान अगदी आपलं बरोबर आहे. मग ते कोणतं आहे मुलांनो, मग आपण पाहिलं की जे भूचरी परिसंस्था आहे आणि जलीय परिसंस्था आहे. अशा 2 प्रकारचे आपल्याला बायोमास आढळून येतात. मग हे विधान आपलं अगदी बरोबर असणार आहे. मग आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हवा, पाणी, खनिजे, मृद ही परिसंस्थेतील डॅश घटक आहे. मग कोणते आहे, तिथे दिले भौतिक आहे आणि इथे दिले आहे सेंद्रिय आहे. तर या 2 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे हवा, पाणी, खनिजे, मृदा ही कशी आहेत, ही सर्व भौतिक घटक आहेत आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर आपण क्लिक केलं. आपल्याला तर माहितच आहे हवा, पाणी आणि खनिजे कसे आहेत, सर्व भौतिक आहे म्हणून आपण इथे योग्य आन्सरवर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र ही डॅश परिसंस्थेची उदाहरणे आहेत. आता त्यांनी दिले की कोणत्या परिसंस्थेची उदाहरणं आहेत. मग भूजल आहे का इथे जलीय आहे. तर नदी, तळे, समुद्र ही कशी आहेत मुलांना, भूजल असू शकतं, जल असू शकतं, तर ही कशी आहे, जलीय आहेत म्हणजे ती पाण्यामधली आहेत आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, परिसंस्थेमध्ये मानव प्राणी हा डॅश गटात मोडतो. मग कोणत्या गटामध्ये मोडतो परिसंस्थेमध्ये प्राणी, भक्षक म्हणून घडतो का उत्पादक म्हणून घडतो. तर परिसंस्थेमध्ये मानव हा काय आहे, भक्षक म्हणून घडतो. की म्हणून उत्पादक म्हणजे तो निर्माण करणारा आहे म्हणून तर नाही, तर तो परिसंस्थेचा मानव हा भक्षक म्हणून गटामध्ये म्हणून मोडतो. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जिराफ, झेब्रा, हरिण इत्यादी जे प्राणी आहेत ते डॅश परिसंस्थेमध्ये आपल्याला आढळतात. कोणत्या परिसंस्थेमध्ये आढळतात, सदाहरित प्रदेश का गवताळ प्रदेश. तर आपलं झालेलं आहे की जिथे गवताळ प्रदेश आहे त्या सर्व ठिकाणी जिराफ आहे, झेब्रा आहे, हरिण आहे, जे सिंह आहे, हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत ते तिथे गवताळ प्रदेशामध्ये आढळतात, जेणेकरून तिथे चारा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतो आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे जिराफ, झेब्रा, हरिण इत्यादी जे प्राणी आहेत ते गवताळ प्रदेश परिसंस्थेमध्ये आपल्याला आढळतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, पांढऱ्या बिबट्याचे रक्षण करणारे अभयारण्य डॅश नॅशनल पार्क मध्ये आहे. मग कुठे आहे पांढऱ्या बिबट्याचे जे रक्षण करणारे अभयारण्य, कुठे आहे. मग ग्रेट हिमालय या ठिकाणी आहे का काझीरंगा याच्यामध्ये आहे. तर या 2 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे पांढऱ्या बिबट्याचे रक्षण करणारे जे अभयारण्य आहे ते ग्रेट हिमालय या ठिकाणी आहे आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्या योग्य उत्तराला आपण क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून प्रश्नोत्तर घेतले. 2 प्रकारचे प्रश्न होते, एक चूक की बरोबर या माध्यमातून होतो आणि जे दुसरं होतं ते मुलांना ऑप्शन होतं म्हणजे तुम्हाला 2 ऑप्शन्स दिलेले होते, 2 पर्याय होते. या 2 पर्यायापैकी आपलं ते करेक्ट आन्सर होतं. आता आपण मुलांना पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये बरेचसे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये खेळमध्ये आपण पाहणार आहोत मुलांना. आपण जो गेम घेणार आहे त्यापैकी आपण गिटाराचा गेम घेणार आहोत आणि जे गिटारच्या माध्यमातून आपण प्रश्न पाहणार. जे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत, एक प्रश्न आणि 4 ऑप्शन आहेत. या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला आपलं एक करेक्ट आन्सर असणार आहे.
चला तर आपण सुरुवात करू. आपल्या पहिल्या प्रश्नाने इथे दिला आहे रणथंभोराचे जे अभयारण्य आहे ते डायसाठी प्रसिद्ध आहे. मग कशासाठी प्रसिद्ध आहे? मग इथे दिलं आहे वाघ आहे, हरिण आहे, हत्ती आहे आणि गेंडा आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मला जे रणथंभोराचे जे अभयारण्य आहे ते कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर ते प्रसिद्ध आहे मुलांनो वाघ याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. रणथंभोर कुठे आहे मुलांनो? तर ते मुलांनो कुठे आहे? राजस्थान या ठिकाणी ते ठिकाण आहे. आपलं दुसरं आहे खालीलपैकी कोणते कारण हे युद्ध होण्याचे आहेत? युद्ध होण्याचे कारण काय काय आहेत त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे पहिलं आहे खनिज संपत्ती, दुसरं आहे 1 व 2 राजकीय कारण का यापैकी नाही? तर यापैकी नाही असं कारण असू शकतं का? नाही. तर यापैकी जे आपले योग्य उत्तर आहे खनिज संपत्ती आणि राजकीय कारण हे दोन्ही कारण याच्यामध्ये आहे म्हणून युद्ध होण्याची दोन्ही कारण आहेत आणि म्हणून 1 व 2 दोन्हीही कारण आहेत म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आता आपलं नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते परिसंस्थेचा एक भाग आहे? कोणत्या परिसंस्थेचा एक भाग आहे? म्हणजे दिले जंगल 1 व 2 दोन्ही, मासे किंवा यापैकी नाही. तर यापैकी जे बघा यापैकी नाही आपला आन्सर असू शकता का? तर नाही. याच्यापैकी आपले जे योग्य उत्तर असणार आहे की जंगल आणि मासे हे आपलं करेक्ट इथे आन्सर असणार आहे म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भरतपूर येथे अभयारण्य साठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे भरतपूर येथे जे अभयारण्य आहे? म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत. गेंडा आहे, हत्ती आहे, वाघ आहे आणि पाणपक्षी आहे. या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे यापैकी आपलं उत्तर असणार आहे भरतपूर येथे अभयारण्य आहे ते पाणपक्षी याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर योग्य आन्सरावर क्लिक केलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट भारतात सुमारे 42 अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थेचे हे रक्षण होत आहे. मग किती तुम्हाला विचारलं जो आकडा आहे तो सांगितलेला आहे. मग भारतात सुमारे किती अभयारण्य आहेत? मग इथे तुम्हाला दिलं आहे 220 आहे का, 420 आहे का, 520 का 320 आहे? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे भारतात सुमारे 520 अभयारण्य आहेत व ते राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थेचे रक्षण करतात म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे 520 याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट आहे डॅश परिसंस्थेमध्ये गोगलगाय प्राथमिक भक्षक म्हणून ओळखले जाते. मग गोगलगाय हे राष्ट्रीय भक्षक ओळखले जाते. मग यापैकी आपले योग्य आन्सर काय आहे? कोणत्या परिसंस्थेमध्ये? गवताळ प्रदेशामध्ये, 3 व 4 या दोन्हीमध्ये का जलीयमध्ये? तर यापैकी आपले जे योग्य उत्तर आहे आपले गोगलगाय हे प्राथमिक हे जलीय परिसंस्थेमध्ये ओळखले जाते आणि म्हणून जे आपले ते योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट आहे यापैकी कोणते राजस्थानमध्ये आहे? मग यापैकी कोणत्या राजस्थानमध्ये? हत्ती, गिराचे जंगल, रणथंभार व 2 तेथे. मग यापैकी बघा त्यांनी दिलं आहे की जे स्थान आहे ते स्थान कोणत्या ठिकाणी राजस्थानमध्ये जे स्थान आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? हत्ती, गिराचे जंगल का रणथंभार का 2 तेथे? तर जे रणथंभार जे आहे ते ठिकाणचं आपलं इथे योग्य उत्तर आहे की राजस्थानमध्ये आहे. ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे तो थोडा वेगळा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याच परिसंस्थेचा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत आहे? मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. शहरीकरण आहे, 1 व 2 दोन्ही आहे, जागतिकीकरण आहे की यापैकी नाही? तर यापैकी आपलं जे योग्य आहे परिसंस्थेचा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत शहरीकरण आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर आपण क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपलं डन झालेलं आहे की खेळाच्या माध्यमातून जे प्रश्नाचे उत्तर आपण ते घेतलेले आहेत. आता मात्र आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं खेळामध्ये तुम्हाला 4 पर्याय होते, 4 ऑप्शन होते, त्याचप्रमाणे ते परीक्षेमध्ये देखील तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी आपल्या इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे आपण पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला आणि जे योग्य आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. चला सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे डॅश परिसंस्थेमध्ये गोगलगाय हे प्राथमिक भक्षक म्हणून ओळखले जाते. मग कोणत्या परिसंस्थेमध्ये ओळखले जाते? यापैकी नाही, 3 व 4 दोन्ही, गवताळ प्रदेश का जलीय? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे जलीय परिसंस्थेमध्ये गोगलगाय हे प्राथमिक भक्षक म्हणून ओळखले जाते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणते परिसंस्थेचा एक भाग आहे? परिसंस्थेचा एक भाग कोणता आहे? म्हणजे तुम्हाला दिलेले आहे बघा जंगल आहे, मासे आहे, 1 व 2 दोन्ही आहे का यापैकी नाही? तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे की परिसंस्थेचा भाग कोणता आहे मुलांनो? की जंगल आणि मासे हे दोन्ही आहेत. यापैकी आपलं दोन्ही आपला करेक्ट आन्सर त्याच्यावर आपण
क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हे राष्ट्रीय उद्यानात भारतीय एकाक्षिंगी घोड्यापैकी 2/3 गेंडे इथे आढळतात. मग बघा कोणत्या ठिकाणी त्यांनी सांगितले की 2/3 गेंडे इथे आढळतात, कोणत्या ठिकाणी? मग काझीरंगा, पेरियार, सुंदरबन, रणथंभार. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे काझीरंगा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानात भारतीय एकशिंगी घोड्यापैकी 2/3 गेंडे इथे आपल्याला आढळतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात सुमारे डॅश डॅश अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानामध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थेचे रक्षण होते. मग किती अभयारण्य आहेत? 220, 520, 420 का 320? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे 520 हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते परिसंस्थेचा ऱ्हास होण्यासाठी कारणीभूत आहे? आता त्यांनी सांगितले तुम्हाला 4 पर्याय आहेत. बघा इथे दिलं आहे शहरीकरण, जागतिकीकरण, 1 व 2 दोन्ही व यापैकी नाही. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे कारण परिसंस्थेचा ऱ्हास होण्यासाठी शहरीकरण हे गरजेचं आहे आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, रणथंभाराचे जे अभयारण्य आहे ते डायटॅससाठी प्रसिद्ध आहे. मग कशासाठी प्रसिद्ध आहे रणथंभाराचे जे अभयारण्य आहे? मग ते मुलांना आपण पर्याय वाचणार आहोत, वाघ, हत्ती, हरिण आणि गेंडा. यापैकी आपलं योग्य उत्तर आहे वाघासाठी ते प्रसिद्ध आहे. म्हणजे रणथंभाराचे जे अभयारण्य आहे ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, यापैकी कोणते राजस्थानमध्ये आहे? यापैकी कोणते राजस्थानमध्ये आहे? हत्ती आहे का, रणथंभार आहे का, गिरीचे जंगल आहे का, 2 व 3 दोन्ही आहे? तर यापैकी आपले योग्य उत्तर आहे राजस्थानमध्ये काय आहे? रणथंभारचे काय आहे मुलांना तिथे अभयारण्य आहे आणि म्हणून आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते कारण युद्ध होण्याचे आहेत? आता युद्ध होण्याची कारणं कोणकोणती आहेत त्यांनी सांगितले आहे. मग खनिज संपत्ती, राजकीय कारण, 1 व 2 दोन्ही का यापैकी नाही? तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे 1 खनिज संपत्ती आणि राजकीय कारण हे दोन्ही कारण युद्ध होण्यासाठी असू शकतात आणि म्हणून आपण इथे करेक्ट आन्सरवर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भरतपूर येथे अभयारण्य डॅश डॅश साठी प्रसिद्ध आहे. म्हणजे भरतपूरमध्ये जे अभयारण्य ते कशासाठी प्रसिद्ध आहे? म्हणजे तुम्हाला 4 पर्याय आहेत ते आपण वाचणार आहोत. गेंडा आहे, वाघ आहे, हत्ती आहे आणि पाणपक्षी आहे. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांना पाणपक्षी हे आपलं इथे योग्य आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केला. तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव, खेळ परीक्षेच्या माध्यमातून आपण प्रश्नाची उत्तरे इथे घेतलेली आहेत. आता आपण मुलांना पाहणार आहोत इथे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं पाहणार आहोत. मुलांना आपण बघणार आहोत की प्रश्नोत्तराच्या माध्यमातून झालेली जी काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, ती कोणती प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा आता तिथे जो आपला पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्न आपण पाहणार आहोत की जलीय परिसंस्थेचे जे प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत. जलीय परिसंस्थेचे प्रकार आपण पाहिलेले आहेत की गोड्या पाण्याचे प्रकार आहेत, खाड्या पाण्याचे प्रकार आहे आणि खाडीची परिसंस्था आहे. ते 3 प्रकार आपल्याला आढळून येतात. आपण पाहणार आहोत. बघा इथे दिले आहे जलीय परिसंस्थेचे हे 3 प्रकार आहेत. जसं मी सांगितलं इथे गोड्या पाण्यातील परिसंस्था आहे, खाऱ्या पाण्याची जी परिसंस्था आहे आणि खाडी परिसंस्था आहे. तर अशा प्रकारे जलीय परिसंस्थेचे आपल्याला 3 प्रकार इथे आपल्याला आढळून येतात. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, जंगलाचा नाश होण्याचे मुख्य कारण काय आहे? जर जंगलाचा जर नाश होत आहे तर त्याचे मुख्य कारण काय आहे? त्याची वाढती औद्योगिकरण आहे. त्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे साहजिकच ते नैसर्गिक जंगले तोडून मिळवतात आणि त्यामुळे काय होत आहे, जंगलाचा नाश होत आहे. समजलं मुलांनो की वाढती औद्योगिकरण म्हणजेच काय की ज्या ठिकाणी एखादा मोठा प्रकल्प आहे, एखादा मोठा प्रकल्प हाती घेतल्यामुळे किंवा एखादा मोठा कारखाना तिथे असल्यामुळे की जर आपल्याला माल तयार करायचा असेल तर त्यासाठी मूळतः आपल्याला कच्चा माल मिळणं गरजेचं आहे आणि तो कच्चा माल आपल्याला जंगलातून मिळत असतो आणि मग त्यामुळे जंगलतोड होऊन किंवा वृक्षतोड करून तो मिळवला जातो आणि त्यामुळे जंगलाचा नाश होतो. म्हणजे जंगल नाश होण्याचे मुख्य कारण काय आहे? वृक्षतोड किंवा जंगलतोड हे मुख्य कारण आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूपरिसंस्था म्हणजे काय? भूपरिसंस्था म्हणजे काय? जे सर्व प्राणी आहेत ते प्राणी जमिनीवरच राहतात किंवा ते आढळतात किंवा ते अस्तित्वात असतात त्या प्राण्यांना काय म्हटलं जातं? भूपरिसंस्था म्हटलं जातं. ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवर असतात किंवा त्या अस्तित्वात असतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हटले जात आहे. हे आपले क्लिअर झाले आहे की भूपरिसंस्था म्हणजे काय की जे प्राणी आहेत ते फक्त कुठे राहतात? भूभागावर म्हणजे जमिनीवर आढळतात. म्हणजे ते आपले कुठे असतात? अस्तित्वात येतात किंवा जमिनीवरच असतात किंवा ते जमिनीवर अस्तित्वात येतात त्यांना आपण काय म्हणत आहोत? भूपरिसंस्था असे म्हणत आहोत. क्लिअर झालंय. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, निश कशाला म्हणत आहात? बघा आता निश म्हणजे काय आपण हे देखील पाहिलेलं आहे पण परत एकदा पाहणार आहोत.
बघा इथे दिले आहे, परिसंस्थेतील जो प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना कार्य करत असतो. बघा परिसंस्थेत जो प्रत्येक जो सजीव आहे, मग तो सजीव कोण आहे? पशु पक्षी प्राणी जे वनस्पती आहे, हे सर्व प्रकारचे जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, सर्व सजीव आहेत ते परिसंस्थेत राहत असताना आणि कार्य करताना एक विशिष्ट भूमिका जे बजावत असतात त्या सजीवाच्या परिस्थितीत इतर सजीवाच्या संदर्भातील जे स्थान व तो बजावत असलेली जी भूमिका, त्यास काय म्हटले जात आहे? निश असे म्हटले जात आहे. समजते मुलांना? परत एकदा आपण वाचणार आहोत. परिसंस्थेतील जे प्रत्येक सजीव आहे त्या परिसंस्थेत राहताना किंवा कार्य करताना विशिष्ट भूमिका बजावत असतात. बरोबर की परिसंस्थेत राहत असताना प्रत्येक जे सजीव जे कार्य करत असताना किंवा विशिष्ट भूमिका हे बजावत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी दिले की या सजीवाचे परिसंस्थेतील इतर सजीवांचे, या परिसंस्थेतील सजीवांचे इतर सजीवाच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका, त्यास काय म्हटले जात आहे? निश असे म्हटले जाते. म्हणजे त्याची जी भूमिका जी ठरलेली आहे त्या भूमिकेला काय म्हटलेलं आहे? निश असे म्हटलेले आहे. आणि म्हणून आपले इथे योग्य उत्तर झालेलं आहे. बघा आता आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण बाळणार आहोत की ते दिले परिसंस्था म्हणजे काय? परिसंस्था म्हणजे काय की आपल्या भोवती असणारं जे जग आहे ते सजीव आणि निर्जीव या दोन घटकापासून बनलेलं आहे. मग सजीव आणि निर्जीव या दोन घटकांमधील जी आंतरक्रिया घडून येते व जो आकृतिबंध एक वैशिष्ट्यपूर्ण एक आकृतिबंध निर्माण घडून येत असतो त्यालाच आपण काय म्हणत आहोत? परिसंस्था म्हणत आहोत. चला पुन्हा एकदा आपण बघा पाहणार आहोत या चित्राच्या आपल्या उत्तराच्या माध्यमातून. आपल्या स्वभावातील असलेले जग हे सजीव आणि निर्जीव या दोन घटकापासून बनले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत? अजून जैविक घटक आणि अजैविक घटक या दोन घटकांचा मेळ येत आहे. मग या प्रकारच्या अनेक घटकांनी बनलेल्या या सजीव आणि निर्जीव घटकामध्ये सतत ही आंतरक्रिया घडत असते. जसं मगाशी सांगितलं, या आंतरक्रिया घडून जे असते सजीव आणि त्याचा अधिवास आणि पर्यावरणातील घटक यांच्यातील परस्पर संबंध असतो. या अनन्य संबंधातून जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होत असतो त्यालाच आपण काय म्हणत आहोत? परिसंस्था असे म्हणत आहोत. म्हणजेच पृथ्वी ही देखील काय आहे? एक परिसंस्था आहे. आपण उदाहरण चित्राच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की परिसंस्था म्हणजे काय, तुम्हाला डेफिनेशन परीक्षेला विचारले जाऊ शकतात. म्हणजे आता यांनी इथं खूप मोठ्या स्वरूपात सांगितले, परंतु आपण जर शॉर्टकटमध्ये बोललं तर जे निर्जीव किंवा जैविक व अजैविक घटकांचा जो परस्पर संबंध किंवा एक आंतरक्रिया एकमेकांमध्ये जी घडून येत असते ते एक आकृतिबद्ध किंवा वैशिष्ट्यपूर्ण संबंधाला किंवा वैशिष्ट्यपूर्ण आकृतीमध्ये जो निर्माण होतो त्यालाच आपण काय म्हणत आहोत? परिसंस्था. म्हणजे हे आपण शॉर्टमध्ये देखील सांगू शकतो. हे जे तुम्हाला एवढं उत्तर लॉंगमध्ये दिलं आहे ते आपण शॉर्टमध्ये देखील सांगू शकतो. समजलंय मुलांनो की परिसंस्था म्हणजे काय? पुन्हा एकदा पाहिजे आपण वाचू शकतो. आपल्या सभोवताचे जे जग आहे ते सजीव आणि निर्जीव या दोन्ही घटकांनी बनलेले असते. या सजीव आणि निर्जीव घटकामध्ये नेहमी काय होत असते? आंतरक्रिया ही घडून येत असते. आणि सजीव आणि त्याचा जो अधिवास आहे त्याचप्रमाणे पर्यावरण घटक व त्यांचा परस्पर जो संबंध असतो या अन्य संबंधातून जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होतो त्यालाच काय म्हटले जात आहे? परिसंस्था असे म्हटले जात आहे. आपलं हे क्लिअर झालं आहे. आणि याचं उदाहरण आहे की पृथ्वी ही देखील काय आहे? एक परिसंस्था आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाढत्या शहरीकरणाचा परिसंस्थेवर कशा प्रकारे परिणाम होत आहे? त्यांनी सांगितलं की जर लोकसंख्या ही वाढत आहे तर त्याचा परिसंस्थेवर कशा प्रकारे परिणाम घडत आहे? आपण बघा स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. वाढत्या शहरीकरणाच्या फसवणूक प्रक्रियेमुळे जास्तीची घरबांधणी होत आहे की लोक ही बाहेरून दुसऱ्या प्रदेशातून आपल्या जिथे शहरीकरण आहे, जिथे रोजगार उपलब्ध आहेत अशा ठिकाणी येत आहे. म्हणजे ते शैक्षणिक निमित्ताने असू शकतो, रोजगाराच्या निमित्ताने असू शकतो, काही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून असू शकतो किंवा त्यांच्या काही कामानिमित्त खाजगी कामानिमित्त येऊ शकतात. मग अशा प्रकारे वाढत्या शहरीकरणामध्ये त्यांचा ही भर पडत असते आणि तिथे राहायला आल्यामुळे त्यांचं जास्तीची घरबांधणी होत असते किंवा इतर पायाभूत सुविधांसाठी देखील अधिकाधिक शेतजमीन, दलदलीचा भाग, पाणथळीची क्षेत्रे, जंगले व गवताळ प्रदेशाचा देखील हा वापर होत असतो. मग त्यामुळे परिसंस्थेमधील हा मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था ही पूर्णपणे बदलतात किंवा त्यांचं ते नष्ट होतात किंवा परिपूर्ण त्यांचा ऱ्हास होत असतो. तर तुम्हाला कळायला मुलांनो की वाढत्या शहरीकरणाचा परिसंस्थेवर कशा प्रकारे पडतो की वाढत्या शहरीकरणामुळे काय होतंय? सतत प्रक्रियेमुळे जास्तीची ही घर बांधली जातात. जास्तीचे घर बांधल्यामुळे त्यांच्या सुखसुविधेसाठी की त्याचप्रमाणे त्यांना वाहनांना व्यवस्थित जागा मिळवण्यासाठी किंवा व्यवस्थित रस्तीकरण करण्यासाठी देखील शेतजमिनीचा वापर केला जातो, दलदलीचा भाग वापर केला जातो, पातळीचा भाग केला जातो. त्याचप्रमाणे जंगल आणि गवताळ प्रदेश यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश असतो. त्याचप्रमाणे परिसंस्थेमधील ज्या अशा प्रकारे मानवी हस्तक्षेपामुळे देखील परिसंस्था ही पूर्णपणे बदलतात किंवा त्या परिपूर्ण नष्ट देखील होतात. ही सर्व त्याची कारणे आहेत.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूक्ष्मजीवांना विघटक का म्हटले आहे. त्याने विचारले की जे विघटकाचं काम, आपण त्यांना विघटक का म्हणत आहोत. बघा, सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती व प्राण्याच्या अवशेषातील सेंद्रिय पदार्थाचे म्हणजेच प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ पुन्हा असेंद्रिय म्हणजेच हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम या पोषक द्रव्यामध्ये ते रूपांतर करतात आणि म्हणून त्यांना काय म्हटले जात आहे, सूक्ष्मजीवांना विघटक म्हटले जातं. म्हणजे जे विघटक आहेत ते मृत वनस्पती म्हणा किंवा मृत प्राणी म्हणा, त्यांच्या प्राण्याचे जे अवशेषामध्ये असले जे सेंद्रिय पदार्थ जे काय करते ते विघटन करते. म्हणजेच त्यातले असलेले जे प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ त्यांचे असेंद्रियमध्ये पुन्हा काय करत आहे, पुन्हा असेंद्रियमध्ये म्हणजेच हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कॅल्शियम, लोह यांच्यामध्ये ते ट्रान्सफॉर्म होत आहे. ते पोषक तत्वे द्रव्यामध्ये रूपांतर करण्याचं जे काम करतात त्यांनाच आपण काय म्हणत आहोत मुलांनो, सूक्ष्मजीवांना विघटक असे म्हणा. विघटक म्हणजे काय कळालं आहे की सेंद्रिय पदार्थामधून असेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतरित करण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणत आहोत, विघटक म्हणत आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बायोमॅसवर माहिती दिली. आता बायोमॅस काय आहे आपण देखील पाहिलेलं आहे. आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून पाहिलं की बायोमॅस देखील 2 प्रकार पडतात, एक भूचर परिसंस्था आणि एक जलीय परिसंस्था. मग त्याच्यामध्ये देखील आपण फरक पडलेला आहे. आता आपण पाहणार आहोत, पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान, अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. जो पृथ्वीवरील जो काही भाग आहे तो बऱ्याच मोठ्या प्रमाण क्षेत्र आहे, तर तिला हवामान हा अजैविक घटक सर्वसाधारणपणे जे अजैविक घटक आहे ते सर्वसाधारणपणे सारखे असल्यामुळे त्या भागात राहणारे जे सजीव आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला सारखेपणा आढळून येतो. ते हर एक जे सजीव आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला सारखे प्रमाण आढळून येतो. कारण का अजैविक घटक मध्ये देखील कसे आहेत, सर्वसाधारणपणे सारखे असल्यामुळे त्याच्या जे तिथे जे आदिवासात असणारे जे सर्व सजीव आहेत ते देखील कसे आहेत, सारखेपणा आढळत असतो. व त्यामुळे एक विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तयार होते. त्यामुळे काय होतं, एक बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तिथे परिसंस्था ही निर्माण होत असते व तयार होते. अशा मोठ्या परिसंस्थेना बायोमॅस असे म्हणतात. अशा मोठी जी परिसंस्था आहे त्यांना बायोमॅस म्हणतात. बायोमॅसमध्ये अनेक मोठ्या परिसंस्थेचा समावेश असतो. पृथ्वी ही एक स्वतः काय आहे, विस्तीर्ण परिसंस्था आहे. पृथ्वी जसं काय आहे, विस्तीर्ण म्हणजे फार मोठ्या आकाराची, मोठ्या प्रकाराची ती काय एक प्रकारे परिसंस्था आहे. पृथ्वीवरील 2 मुख्य प्रकाराच्या बायोमॅस आढळतात आणि पृथ्वीवर 2 मुख्य प्रकारचे बायोमॅस आढळतात. जसं मी सांगितलं, भूपरिसंस्था आणि दुसरं आहे जलीय परिसंस्था. हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे बायोमॅस म्हणजे काय आपलं क्लिअर झालेलं आहे. त्याची उदाहरणं म्हणजे पृथ्वी स्वतः ही काय आहे, विस्तीर्ण परिसंस्था आहे. बायोमॅस म्हणजे पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रात हवामान आहे, त्या हवामान अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असल्यामुळे तेथील राहणारे जे सूक्ष्मजीव आहे त्यांच्यामध्ये देखील सारखेपणा आढळतो आणि त्यामुळे एक विशिष्ट प्रकारची परिसंस्था ती बऱ्याच मोठ्या क्षेत्रामध्ये तयार होत असते. त्याला त्या परिसंस्थेला काय म्हणत आहोत, बायोमॅस संस्था अशा प्रकारे म्हणत आहोत. हे आपला घटक इथे क्लिअर झालेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यटनाचा स्थानिक परिसंस्थेवर कशा प्रकारे परिणाम होतो. आता तिथे की पर्यटनाची स्थानिक म्हणजे जिथे लोकल लोक राहतात, जर पर्यटन त्या ठिकाणी आल्यामुळे तेथे स्थानिक लोकांवर कशा प्रकारे परिणाम होत आहे. निसर्ग निरीक्षण म्हणजे काय की निसर्गाचं ऑब्झर्वेशन करणं, नॅचरल गोष्टीचं ऑब्झर्वेशन करणं, मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट, देवी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे निसर्गरम्य परिसरात येतात. आता कोणकोणत्या गोष्टीसाठी लोक तिथे येतात की निसर्ग निरीक्षण करण्यासाठी, की ऑब्झर्वेशन करतात की निसर्गात ज्या गोष्टी निर्माण आहेत की ज्या आपल्याला उपलब्ध आहेत त्या गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी म्हणू शकतो, रस घेण्यासाठी, त्याचं निरीक्षण करण्यासाठी लोक येतात. मनोरंजन करण्यासाठी म्हणजे त्यांना टाइमपास करण्यासाठी म्हणा किंवा एक आवड म्हणून देवदर्शनासाठी, जे हर एक प्रकारचे देवी देवताचे जे जिथे मंदिरं असतात त्यांना बघण्यासाठी, भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक निसर्गरम्य परिसरात येतात. या पर्यटकाकरता अशा ठिकाणच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजेच मी तुम्हाला पाठ शिकवताना सांगितलं की त्या ज्या ठिकाणून येतात, दूरच्या ठिकाणून येतात, त्याच्यामुळे त्यांना लागणारी जे काही जेवणाची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे जे पाण्याची पिण्याची व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, ही बेसिक सुविधा आहे, जी बेसिक नीड आहे ती पूर्णपणे करून दिली जात असते. आणि त्याच्यामुळे ती पायाभूत सुविधा इथे निर्माण केल्यामुळे त्यामुळे जी स्थानिक जे परिसंस्था आहे त्या स्थानिक परिसंस्थेवर साहजिकच जे काय होत आहे, ताण येत आहे आणि अतिरिक्त ताण येऊन तिच्या मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. म्हणजे त्या ठिकाणचे लागणारे जे लोकल लोक आहे की त्या ठिकाणचे जे फेरीवाले की त्या ठिकाणचे जे सुविधा पुरवणारे लोक आहे, मग त्यांच्यावर ताण येत आहे आणि अशा प्रकारची तिथे त्यांना सुसुविधा निर्माण झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक गोष्टीवर देखील
परिणाम घडून येत आहे. तर अशा प्रकारे पर्यटनाचा स्थानिक परिस्थितीवर अशा प्रकारे हा परिणाम होत आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आल्यावर त्या परिसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना पायाभूत सुविधाही उपलब्ध करून दिली जाते आहे, मोठ्या प्रमाणाचं क्षेत्र अडवलं जात आहे आणि त्या ठिकाणी स्थानिक लोकांना तिथून दूर करून तेथील दुसऱ्या लोकांना तिथे भरती करून की त्या ठिकाणी त्या लोकांना राहून तिथे हर एक प्रकारची जी गरज आहे ती देखील पूर्ण करण्याचं काम हे त्या ठिकाणी केले जात आहे. तर अशा प्रकारे पर्यटनाचा स्थानिक परिस्थितीवर परिणाम होत आहे. आपला नेक्स्ट आहे जली परिसंस्थेवर त्यांनी लिहिलं की टिप्पणी लिहा, म्हणजेच काय शॉर्ट नोट आहे की तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची की जली परिसंस्था म्हणजे काय आहे. तर आपण त्याच्यामध्ये देखील पाहिले की जली परिसंस्था ही 3 प्रकारची आहे. गोडे पाणी आहे, त्याचप्रमाणे पाहिले आपण मग खारे पाणी आहे आणि आपण खाडीचे प्राणी आहे. तर अशा प्रकारे बघा इथे त्यांनी सांगितले की जल परिसंस्थेचे 3 प्रकार दिले आहेत की पृथ्वीवर आपण 71% भूभाग हा पाण्याने व्यापला आहे व 29% भाग जमिनीचा आहे. आपण पाठ्याच्या दरम्यान पाहिलेलं आहे आणि हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जी पूर्ण पृथ्वी आपल्याला दिसत आहे त्या पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलाय, तर 29% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे. या भागावर जमीन आहे व त्यामुळे जलीय परिसंस्थेचा अभ्यास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. पण साहजिकच जो पाठ मोठा आहे त्या पाठाचा अभ्यास करणं देखील तितकं गरजेचं आहे, मग तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. नैसर्गिक परिसंस्था जली परिसंस्था अभिक्षेत्र दृष्टीने जास्त व्यापक आहे. तर नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जो जली परिसंस्था हा काय आहे सर्वात अभिक्षेत्राने जास्त आहे, म्हणजे त्याचं जे क्षेत्रफळ आहे जली परिसंस्था ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. जलपरिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्त्वाचे, जसं मी तुम्हाला ते प्रकार सांगितलेलेच आहेत महत्त्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ गोड्या पाण्यातील परिसंस्था आहे, खाऱ्या पाण्यातील परिसंस्था आहे आणि खाडी परिसंस्था आहे. तशा प्रकारची अतिशय साधी आणि एकदम छोट्या स्वरूपातली जी टिप्पणी आहे, म्हणजेच टिपा द्या आहे किंवा शॉर्ट नोट आहे किंवा थोडक्यात उत्तर आहे, असं कोणत्याही प्रकारचा जरी प्रश्न आला तरी आपलं जे उत्तर आहे हे उत्तर हेच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही आहे. तर अशा प्रकारे जली परिसंस्थेची टिप्पणी म्हणजे काय, जली परिसंस्थेचे 3 प्रकार पडतात. गोडे परिसंस्था, खाऱ्या पाण्याची परिसंस्था आणि एक खाडी परिसंस्था. मग त्याप्रमाणे जमिनीचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, त्याच पृथ्वीवरचा 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, तर 29% जमिनीचा आहे. त्यामुळे जली परिसंस्था हे काय आहे मुलांचा अभ्यास अत्यंत काय आहे महत्त्वाचा ठरलेला आहे, कारण त्याचं जे क्षेत्र आहे नैसर्गिक परिसंस्थेचं त्या अभिक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, मोठं आहे आणि त्यामुळे जली परिसंस्थेचे देखील एक प्रकार पडतात. तर अशा प्रकारे जली परिसंस्था म्हणजे काय हे देखील आपण पाहिलं आहे, त्याची टिप्पणीबद्दल आपण माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण हे सराव खेळ परीक्षा प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण प्रश्न उत्तरं घेतलेली आहेत आणि प्रश्नाची उत्तरं देखील आपण स्पष्टीकरणासकट इथे क्लिअर केलेली आहे. तर अशा प्रकारे आपला जो परिसंस्था जो लेसन आहे हार्ड लेसन आपण इथे परिपूर्ण केलं आहे. ही परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्था ते जे प्रकार आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे, ते बायोमस आहे. ते बायोमसचे पृथ्वीवर असलेले जे बायोमसचे जे 2 प्रकार पडतात, भूपरिसंस्था पाहिले आहे, त्यातून जली परिसंस्था पाहिले. मग जली परिसंस्थेचे देखील 2 प्रकार पडतात, ते गोड्या पाण्याचे परिसंस्था आहे, खाऱ्या पाण्याची परिसंस्था आणि जे खाडी संस्था आहे. तर अशा प्रकारे संस्था आहे. तर अशा प्रकारच्या ही संस्थेचा देखील आपण विस्तृतरित्या अभ्यास केलेला आहे. त्यामुळे या परिसंस्थेचा मानवी हस्तक्षेपामुळे कशा प्रकारे ऱ्हास होत आहे, त्याचप्रमाणे आपण या गोष्टीचा देखील अभ्यास केला आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे कशा प्रकारे ऱ्हास होत आहे आणि त्याचप्रमाणे आपण सर्व मुलांनो की परिसंस्थेचा आणि सजीव आणि निर्जीव घटकाचा असलेला जो मेळ आहे किंवा जैविक आणि अजैविक घटकाबद्दल जो चाललेली जी अभिक्रिया आहे त्याच्याद्वारे जी परिसंस्था जी निर्माण होत आहे त्या परिसंस्थेचा कशा प्रकारे मानवामुळे किंवा त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की भौतिक आणि अभौतिक घटकामुळे देखील कशा प्रकारे रासायनिक अभिक्रिया होत आहे, कशा प्रकारे त्याचा ताण होत आहे आणि त्या प्रकारे आपण कोणते कार्य करणं गरजेचं आहे, ह्या सर्व संबंध घटकाचा आपण या पाठाच्या दरम्यान अभ्यास केलेला आहे. तसेच या पाठाच्या दरम्यान असलेले सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तर ही कोणत्या प्रकारचे आहेत त्याचा देखील आपण प्रश्नोत्तराचा इथे अभ्यास सविस्तरपणे घेतला आहे. तर अशा प्रकारे हा जो पाठ आहे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगितला आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री. भेटूया एका नवीन पाठामध्ये एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.